हॅलो, कसे आहे सगळे? एकदा एक वर्क फ्रॉम होमची खूप जुनी कोविड काळात आलेली एक मेसेज आणि गोष्ट होती. मला खूप आवडली. आत्ता मला आठवले, आज लेट झाला मला. ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगते, ह्या मी कुठेतरी ऐकलेल्या, कुठेतरी वाचलेल्या, कोणीतरी शेअर केलेल्या, YouTubeवर, Facebookवर कोणीतरी सांगितलेल्याच असतात. ह्या मी लिहिलेल्या गोष्टी नाही आहे. ज्यांच्या गोष्टींखाली त्यांची नावं असतात, ती मी मेन्शन करते. पण जर का अनामिक असेल, तर त्याला माझी काही हे नाही. म्हणजे मी लिहिलेल्या ह्या गोष्टी नाही आहे. ह्या गोष्टींनी प्रसिद्धी मिळवण्याचा माझा हेतू नाही आहे. चांगला मेसेज, चांगलं मॉरल माझ्या सर्कल आणि माझ्या ग्रुपपर्यंत पोहोचावं, एवढ्याच उद्देशाने मी हे चालू केलेलं आहे. तर वर्क फ्रॉम होमची एक गोष्ट. एका आय-टीतल्या मुलाचा मॅनेजरशी मीटिंग सुरू असते आणि घरात सारखे आवाज येत असतात मागून आणि तो सारखा ओरडून सगळ्यांना "अरे शांत राहा, शांत राहा" सांगत असतो. आणि तो मॅनेजर पण इरिटेट झालेला असतो, कारण त्या मीटिंगनंतर त्यांचं पुढचं काहीतरी काम असतं महत्त्वाचं. तेवढ्यात त्याची आजी मागून काहीतरी म्हणते. तर हा माईक म्यूट करतो आणि पुन्हा आजीशी काहीतरी बोलतो. तो मॅनेजर म्हणतो, "काय झालं?" तो म्हणतो, "काही नाही." तो म्हणतो, "कोण आहे ती?" "शी इज माय ग्रँडमा." म्हणजे "काय म्हणणं आहे तिचं?" "शी वॉन्ट्स टू टॉक टू यू." तर तो मॅनेजर म्हणतो, "बोलू दे." हा म्हणतो, "ती काय बोलणार आहे?" तो म्हणतो, "नाही, मला बोलू दे, ऐकू दे." मग तो अनम्यूट करतो. मग ती आजी त्याच्याशी बोलते, मॅनेजरशी. म्हणते विश करते त्याला आणि म्हणते, की "मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. एकदा एक माणूस जंगलातनं जात असतो. जंगलातनं जाताना तो थकतो. आराम करायला एका झाडाखाली झोपत असतो. तो झोपायला जातो, तेवढ्यात त्या पक्ष्यांचे खूप आवाज येतात. वरती घरटी असतात पक्ष्यांची. तर तो असं उठून एखाद्या चिमणीला किंवा पक्ष्याला ट्रेस करायला जातो, तेवढ्यात झाडावरून एक पक्षी खाली येतो. त्याच्या कानात सांगतो, "यू आर टेकिंग रेस्ट अंडर माय नेस्ट." ही जागा आमची आहे. तुम्ही इथे आराम करा. आम्ही तुम्हाला इथनं हकलू नाही शकत. पण इथे तुम्हाला आमचा आवाज सहन करावा लागेल. कारण तुम्ही आमच्या जागी आलेले आहात. असंच तुमच्या कंपनीचं काम अडत नाही आहे. आज कोविडमुळे सगळे आपल्या घरून काम करतायत. जरी कंपनीचं काम अडत नाही आहे, तरी आम्ही समजा ऑफिसमध्ये आलो, तर आम्ही तुमचे रूल पाळतो की नाही? मग हे आमचं घर आहे. इथे आमचे पण काही रूल आहे. इथे पूर्ण वेळ हा माणूस जर का मीटिंग अटेंड करेल आणि घरातले सगळे शांत राहा, गप्प राहा, चुप्प राहा, असं कसं होईल? आज वर्षानुवर्ष घरात जी कामं ज्या वेळेला होतात, ती होतच राहणार आहेत. तर जसं आम्ही आल्यानंतर तुमचे रूल पाळतो, तसं तुम्ही पण थोडं कोऑपरेट करा. आणि आता को-एक्झिस्ट करायला आपल्याला सगळ्यांना शिकावंच लागणार आहे. मला ह्या को-एक्झिस्टन्सवरनं आठवलं, की ठीक आहे, वर्क फ्रॉम होम आता हे सगळं आपण पार करून इथपर्यंत आलो. पण आयुष्यात सुद्धा एक लग्नाळू मुलं-मुली जे असतात, त्यांनाही आता माहिती आहे, की एकत्र काम करायचं, एकत्र जॉब करायचा किंवा दोघं मिळून घर चालवायचं. तर प्रत्येक घरात प्रत्येकाचे वेगवेगळे जरी विचार असले, तरी त्या घरात आल्यानंतर त्या घरातले काही रूल आपण फॉलो करतो. तर को-एक्झिस्टन्सनी तुम्हाला सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन, प्रत्येकाची जागा जपून, प्रत्येकाची स्पेस जपून, प्रत्येकाच्या कामाला प्राधान्य देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आपण बघतो ना, की जे वर्क फ्रॉम होम करणारे असतात, ते अगदी काम सुरू असलं, की सगळेजण शांत राहा, आवाज करू नका. असं होऊ शकत नाही घरात. जेव्हा घरात तुम्ही काम करताय, आज तुमचं खरंच काहीच अडलं नाही. घरातनं कामं झाली, सगळे मोठे-मोठे डील्स झाल्या, प्रोजेक्ट झाल्या. तर आपल्याला ह्या को-एक्झिस्टन्सवर काम करून आपल्याला सगळ्यांना शिकावंच लागणार आहे पुढे. ऑफिसमध्ये जाऊन काम करा किंवा घरी करा, पण को-एक्झिस्टन्सला आपल्याला व्हॅल्यू करून, रिस्पेक्ट देऊन पुढे जावंच लागेल. स्टे ब्लेस्ड. आज उशीर झाला त्याच्याकरता सॉरी. आय लव्ह यू ऑल.